नमस्कार, मैं राज आर्यन एनजीपी लाइव न्यूज में आप सबका स्वागत करता हूं। तो चलिए रुक करते हैं आज की हेडलाइंस की ओर। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचावा या एकाच उद्देशाने काम करणाऱ्या सेवानिवृत्त उपायुक्त पुरवठा अमरावती विभागाचे रमेश आडे यांचा सत्कार सोहळा नागपूरमध्ये संपन्न झाला। सन्मान असाधारण कृतीचा सोहळा सेवानिवृत्ती या कार्यक्रमाचे आयोजक तसेच आपल्या संपूर्ण परिवाराचे रमेश आडे यांनी मनःपूर्वक आभार मानले। 1995 पासून 31 मार्च 2025ला मी शासन सेवेतून सेवानिवृत्त झालो। समाजातील शेवटच्या घटकाला लाभ पोचवावा हाच माझा नेहमी उद्देश राहिला। समाजातील जे शोषित, वंचित, पीडित किंवा दुर्लक्षित घटक आहेत यांना आमच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून लाभ कसा मिळेल आज माझा नेहमी ध्येय राहिला। आज या ठिकाणी आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून माझा जो सत्कार केला मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। नाही माझ्याकडे जो कोणी समाजातील जो कोणी घटक आला त्याला माझ्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून न्याय देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि काही प्रमाणात मला असं वाटते की मला गोरगरिबांना न्याय देता आला, ते माझ्या नोकरीचा मला समाधान आहे। आणि हे मागील 30 वर्ष शासन सेवेत मला जी संधी मिळाली आणि काही करता आलं त्याबद्दल सुद्धा मी एक समाधानानं सेवानिवृत्त होत आहे। आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना थोड्याफार प्रमाणात जे काही मी समजलो, वाचलं, त्यांचं जे मला त्यांचं सगळं पटलं। समाजाप्रती आपला कसा एकूणच काम करण्याची वृत्ती असायला पाहिजे त्याला मी माझ्या परीनं थोडं का होईना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे या विभागात मला चांगलं काम करण्याची संधी मिळाली। माझ्या परिवाराकडून, माझ्या पत्नीकडून मला जे कामकाजावर एकाग्रता ठेवता आली, माझ्या घराची पूर्णतः जबाबदारी माझ्या पत्नीने सांभाळली। मुलाबाळाच्या शिक्षणाकडे पुरेसं लक्ष दिलं, त्यामुळे माझ्या मुलांचं चांगलं शिक्षण होऊ शकलं आणि एकंदरच माझ्या पूर्ण परिवाराने मला सेवा कालावधीमध्ये सहकार्य केलं, त्यामुळे मला माझ्या कामावर लक्ष देता आलं। त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थैंक यू। तो ये थी अब तक की प्रमुख खबरें। आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए। हमारे YouTube चैनल को लाइक, शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें।